इकडे संभाजीनगरमध्ये मराठा संघटनेने मनोज जरांगेंचे खंदे समर्थक डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतल्या उपोषणाला तारक यांनी विरोध केला होता। त्याच्या निषेधार्थ झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं। दरम्यान मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत काम केलं, त्याचं हे फलित असेल तर ते आपल्याला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया यावर तारक यांनी दिली। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी आंदोलन करू नये असं पत्र त्यांनी पोलिसांना दिलं होतं आणि याचाच राग मनात धरून हे पाऊल उचलण्यात आलं। तारक यांचा निषेध करत त्यांच्या तोंडाला मराठा संघटनेनं काळं फासलं। खरं तर तारक हे मनोज जरांगेंचे खंदे समर्थक मानले जातात, मात्र त्यांनी अंतरवाली सराटीतल्या उपोषणाला विरोध केला होता आणि याचाच राग मनात धरून मराठा संघटनेनं त्यांच्या तोंडाला काळं फासलं। दरम्यान या सगळ्याबाबत डॉक्टर रमेश तारक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। मराठीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये, मनोज जरांगे यांचं आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांना डॉक्टर रमेश तारक यांनी पत्र दिलं होतं। समाजामध्ये तेढ निर्माण होते म्हणून हे आंदोलन नको अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्याला काही मराठा संघटनांनी आज काळं फसले। तुम्ही अनेक वेळा अनेक आंदोलनांमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत सावलीसारखे उभे होता। आजही मनोज दादा सोबतच आहे आणि आजही समाजासोबतच आहे। समाजाच्या विरोधात आम्ही गेलेलो नाही, पण कोणीतरी समाजातलं समोर येऊन सत्य काय हे सांगणं गरजेचं आहे। कोणी जर सत्यच बोलत नसेल तर हा आंधळा कारभार होत चाललाय आणि कुठेतरी आपण खड्ड्यात पडतोय। म्हणजे हे जे आंदोलन भरकटलं असं म्हणायचं त्यामुळे तुमचा विरोध होता? हो, मी तर म्हटलंच होतं आंदोलन भरकटलं, त्याच वेळेस बोललो होतो, कारण त्याची दिशा ही राजकारणाची होत चालली। पवित्र आंदोलन हे आपण राजकारणासाठी वापरलंय। अच्छा, बरं, म्हणजे त्यामुळे मग तुम्ही हा अर्ज केला होता गावकऱ्यांच्या वतीने? वातावरण जे बिघडलं होतं गावकऱ्यांचं, मला म्हणणं होतं तुम्ही 7 महिने डॉक्टर ह्या आंदोलनात सक्रिय होते, आम्ही तर हे करणारच आहेत, पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। म्हणलं आम्ही गावाच्या सोबत आहेत, आम्ही जातीच्या सोबत तर आहोतच, पण आम्ही गावासोबत, कारण आम्हाला गावात राहायचंय। गावाचं काय जे म्हणणं आहे ते आम्ही सगळ्यांना सांगून पाहिलं, पण ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते। सगळ्या सदस्यांनी सरपंचाला सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं, गावकऱ्यांनी ते ऐकलं नाही की आंदोलन नको आहे। मग शेवटी ते निवेदन कलेक्टरना द्यायचं ठरलं। त्यावेळेस आमच्यावर काही ब्लेम झाले, त्याच्यामुळे आम्ही जाऊन ते कलेक्टरला निवेदन दिलं। त्याच्या मागची सगळी शहानिशा सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आम्ही सहन केला, तो अपमान, सगळ्या गोष्टी सहन केल्या, आम्ही पुढे आलो नाहीत। हे होते डॉक्टर रमेश तारक। ते स्पष्टपणे सांगताय की रमेश जरांगेसोबत मी त्याही वेळेस होतो आणि आजही आहे, मात्र जरांगे पाटलांच्या बाजूला मी राहू नये म्हणून काही लोकांनी केलेलं हे षडयंत्र आहे, त्यातून गैरसमज झाला आणि त्यातून हे सगळं काळं फासण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।